नमस्कार मित्रांनो, मी आहे डासर. आपणा सर्वांचं या सेशनमध्ये सहर्ष स्वागत आहे. या सेशनमध्ये आता आपण फिजिकल लेयर विषयी जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. द फिजिकल लेयर डिफाइन्स द ॲक्च्युअल मीडियम विच इज यूज्ड फॉर कॅरिंग द डेटा फ्रॉम वन कॉम्प्युटर टू अनदर कॉम्प्युटर. म्हणजेच या ठिकाणी एका मशीनकडून दुसऱ्या मशीनकडे ज्यावेळी डेटा पाठवला जाणार आहे त्यावेळी फिजिकल लेयर या दोन मशीनच्या मध्ये कोणतं फिजिकल मीडियम असायला पाहिजे याविषयी मार्गदर्शन करणार आहे. The most commonly used physical layer is copper based electrical cable and optical fiber cable. तर बऱ्याच प्रमाणात फिजिकल लेयर हा जोडला जातो कुणाला, तर STP UTP या केबलला, की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल केबल असते STP अथवा UTP. त्याच्यानंतर आणखीन एक आपण या ठिकाणी एक्झाम्पल पाहतो की जे आहे फायबर ऑप्टिकल केबल. ओके, सो ट्विस्टेड पेअर केबल असेल किंवा या ठिकाणी फायबर ऑप्टिकल केबल असणार आहे की जी या ठिकाणी फिजिकल लेअरला या ठिकाणी जोडलेली असणार आहे. तर फिजिकल लेअर एन्कोड्स द बायनरी डेटा सप्लाइड बाय द डेटा लिंक लेअर इनटू द इलेक्ट्रिकल सिग्नल. ओके, तर या ठिकाणी फिजिकल लेअर जो आहे तो अप्पर लेअरकडून डेटा घेतो, म्हणजेच त्याचा लेअर कोण असणार आहे, डेटा लिंक लेअर असणार आहे. आणि डेटा लिंक लेअरकडून आलेला जो डेटा आहे त्याचं रूपांतर 0 आणि 1 मध्ये केल्यानंतर त्या 0 आणि 1चं रूपांतर तो कशामध्ये करतो, इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये करतो. आणि मग इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये केल्यानंतर तो पुढे जाऊन त्या मीडियमच्या सहाय्याने काय केला होतो, रिसिव्हिंग नोडपर्यंत फॉरवर्ड केला जातो. ओके, the physical layer is responsible for sending the bits from one computer to another computer. physical layer ची जबाबदारी काय, जे जनरेट झालेले डेटा बिट्स आहेत ना 0 आणि 1, तर यांना एका मशीन पासून दुसऱ्या मशीनकडे पाठवण्याचं काम हे कोणाचं असणार आहे, फिजिकल लेयरचं असणार आहे. The physical layer is not concerned with the meaning of the bits, but it deals with the physical connection to the network and with transmission and reception of a signal. तर या ठिकाणी जो फिजिकल लेयर आहे तो डील करतो फिजिकल कनेक्शन सोबत, की जो नेटवर्कला जोडलेला असतो अँड की ज्याच्या सहाय्याने आपणाला ट्रान्समिशन आणि रिसेप्शन ऑफ द डेटा परफॉर्म केलेलं पाहायला मिळणार आहे. द लेवल डिफाइन्स फिजिकल अँड इलेक्ट्रिकल डिटेल्स सच ॲज what will represent as 0 or 1, how many pins a network will have, how data will be synchronized, and when the network adapter may or may not transmit the data. तर या ठिकाणी फिजिकल लेयर सांगतो की आपला डेटा हा 0s and 1 मध्ये कसा प्रेझेंट करायचा, त्याचबरोबर किती पिनची नेटवर्क पिन किती नेटवर्क केबलला किती पिन असल्या पाहिजेत, त्याचबरोबर ॲडॅप्टरनं डेटा ट्रान्समिट करायचा का नाही, त्याचबरोबर डेटा सिंक्रोनायझेशन कशा पद्धतीनं करायचं, या संदर्भातले सगळे जे निर्णय असणार आहेत ते कोणाच्या अंडर असणार आहेत, फिजिकल लेअरच्या अंडर असणार आहेत. द पोझिशन ऑफ फिजिकल लेअर विच रिस्पेक्ट टू द ट्रान्समिशन मीडियम अँड द डेटा लिंक लेअर इज शोन इन द ॲबो फिगर. तर फिजिकल लेअरचं जे काही ट्रान्समिशन मीडियमशी आणि डेटा लिंक लेअरशी जे काही रिलेशन आहे ते या ठिकाणी आपण पाहू शकता. डेटा लिंक लेअरनं या ठिकाणी डेटा जो तयार केलेला आहे तो डेटा पुढे जाऊन कुणाला मिळतो, फिजिकल लेअरकडे मिळतो. आणि फिजिकल लेअरकडे आल्यानंतर त्याचं रूपांतर 0 आणि 1 मध्ये होतं या डेटाचं रूपांतर. आणि मग फिजिकल लेअरनं कन्व्हर्जन केल्यानंतर तो पुढे ट्रान्समिशन मीडियावरती पाठवत असताना या 0चं रूपांतर तो काय करतो, 0 आणि 1चं रूपांतर हा इलेक्ट्रिकल पल्समध्ये किंवा व्होल्टेज लेवलमध्ये करतो. आणि मग ही केबलच्या सहाय्याने हा जो काही सिग्नल आहे तो रिसिव्हिंग नोडकडे फॉरवर्ड केला जातो आणि उलटी प्रक्रिया त्या ठिकाणी रिसिव्हिंग एंडला केली जाते. नाऊ द फंक्शन्स परफॉर्म्ड बाय द फिजिकल लेयर्स आपण या ठिकाणी पाहणार आहोत. इट डिफाइन्स द टाइप ऑफ एन्कोडिंग, दॅट इज हाऊ झिरोज अँड वन्स आर चेंज्ड टू द सिग्नल. तर हा एन्कोडिंग या ठिकाणी डिफाईन करतो, म्हणजे डेटाचं रूपांतर 0 आणि 1 मध्ये या ठिकाणी तो करतो. इट डिफाइन्स द ट्रान्समिशन रेट, म्हणजेच या ठिकाणी तो फिजिकल लेअर ठरवू शकतो की एका सेकंदाला किती बीट ट्रान्समिट करायचे हे या ठिकाणी फिजिकल लेअरच ठरवतो. इट डील्स विथ द सिंक्रोनायझेशन ऑफ ट्रान्समीटर अँड रिसिव्हर. तर सेंडर आणि रिसिव्हरमध्ये सिंक्रोनायझेशन करण्याचं काम देखील या फिजिकल लेअरचं असणार आहे. इट डील्स विथ द नेटवर्क कनेक्शन टाईप इन्क्लुडिंग द मल्टी पॉईंट अँड पॉईंट टू पॉईंट कनेक्शन. तर फिजिकल लेअर सांगतो की
हे जे कम्युनिकेशन असणार आहे हे पॉईंट टू पॉईंट असणार आहे का मल्टी पॉईंट कम्युनिकेशन असणार आहे, याविषयी देखील तो डीलिंग करणार आहे. इट डील्स विथ फिजिकल टोपोलॉजीज. तर हा या ठिकाणी ठरवणार आहे की या ठिकाणी बस किंवा स्टार किंवा रिंग किंवा मेश यापैकी कोणती टोपोलॉजी या ठिकाणी वापरायची, हेही देखील फिजिकल लेअर ठरवणार आहे. इट डील्स विथ द मीडिया बँडविड्थ, दॅट इज द बेसबँड अँड ब्रॉडबँड ट्रान्समिशन. तर बेसबँड अथवा ब्रॉडबँड ट्रान्समिशनचं जे काही सिलेक्शन असणार आहे ते देखील या ठिकाणी फिजिकल लेअरवरतीच आधारित असणार आहे. मल्टिप्लेक्सिंग विच डील्स विथ द कंबायनिंग द सेव्हरल डेटा चॅनल्स इन टू वन. तर या ठिकाणी मल्टिपल डेटा एका सिंगल पॅकेटमध्ये कंबाईन करण्याचं देखील काम या ठिकाणी फिजिकल लेअरच्या सहाय्याने पूर्ण केलं जाणार आहे. यानंतर आपण फीचर्स यानंतर आपण आणखीन दोन जे फंक्शन्स आहेत ते पाहतोय. इट डिफाईन्स द कॅरेक्टरिस्टिक्स बिटवीन द डिव्हाइस अँड द ट्रान्समिशन मीडिया. तर या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक जे असणार आहे आपल्या मशीनची आणि त्यानुसार मग मीडिया सिलेक्शन जे असणार आहे तेही देखील या ठिकाणी फिजिकल लेअरच्या सहाय्याने पूर्ण होणार आहे. नेक्स्ट लास्ट वन आहे. इट डिफाईन्स द ट्रान्समिशन मोड बिटवीन द टू डिव्हायसेस, दॅट इज वेदर इट शुड बी सिम्प्लेक्स, हाफ डुप्लेक्स और फुल डुप्लेक्स. हे जे काही डिसिजन मेकिंग आहे हेही देखील कोणावरती आधारित असणार आहे, फिजिकल लेअरवरती आधारित असणार आहे. यानंतर आपण फीचर्स पाहतोय फिजिकल लेअरचे. फिजिकल लेअर इज फर्स्ट लेअर ऑफ OSI मॉडेल. तर हा सगळ्यात बॉटमचाच म्हणजे फर्स्ट लेअर आहे OSI मॉडेलमधील. प्रोटोकॉल डेटा युनिट जनरेटेड बाय द फिजिकल लेअर इज अ बिट. तर या लेअरमधून जो जनरेट होणारा डेटा असणार आहे तो बिट फॉर्मॅटमध्ये असणार आहे, म्हणजे 0 आणि 1 फॉर्मॅटमध्ये असणार आहे. द फिजिकल लेअर एन्कोड्स द बायनरी डेटा सप्लाइड बाय द डेटा लिंक लेअर इनटू द इलेक्ट्रिक voltage pulse or light or other impulse suitable to the transmission media. तर या ठिकाणी फिजिकल लेअर मगाशी डायग्राममध्ये पाहिलेलंच आहे की जो आपला डेटा बिट आहे तो आपल्याला एखाद्या इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये कन्वर्ट करू शकतो किंवा लाईट सिग्नलमध्ये देखील त्याचं रूपांतर करू शकतो की जे पुढील जाऊन ते मीडियमच्या सहाय्याने फॉरवर्ड केलं जाणार आहे. द फिजिकल लेअर इज रिस्पॉन्सिबल फॉर सेंडिंग द बिट फ्रॉम वन कम्प्युटर टू अनदर कम्प्युटर. फिजिकल लेअरच्या सहाय्याने सिंक्रोनायझेशन केलं जातं, त्याच्यामुळं वन मशीन टू अनदर मशीन हा व्यवस्थित डेटा फॉरवर्ड केला जातो. 5. हब्स अँड रिपीटर्स कॅन ऑपरेट इन अ फिजिकल लेअर्स. तर हब आणि रिपीटर हे डायरेक्टली मीडियाशी कनेक्टेड असतात, त्यामुळे हे दोन जे काही डिव्हायसेस आहेत नेटवर्क कनेक्टिंग हे फिजिकल लेअरसोबत काम करतात. नेक्स्ट आहे इट डील्स विथ फिजिकल टॅपोलॉजीज. तर फिजिकल डिझाईन असतं आपल्या नेटवर्कचं की ज्याला आपण टोपोलॉजी म्हणतो, त्यामुळं फिजिकल लेअर जो आहे तो नेहमी आपणाला कोणती टोपोलॉजी या ठिकाणी रेफर करायची, बस, स्टार, रिंग अथवा मेश या संदर्भात देखील मार्गदर्शन करणार आहे. नेक्स्ट आहे इट प्रोव्हाइड द सर्व्हिसेस टू द डेटा लिंक लेअर. तर ॲज पर रूल डेटा लिंक लेअरला सेवा पुरवण्याचं काम हे कोणाचं असणार आहे, फिजिकल लेअरचं असणार आहे. तर मित्रांनो या ठिकाणी फिजिकल लेअर हा टॉपिक या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी डेटा लिंक लेअरला सेवा पुरवण्याचं काम कोण करत आहे, फिजिकल लेअर करत आहे. तर मित्रांनो या ठिकाणी डेटा लिंक लेअर हा टॉपिक संपलेला आहे. मी आशा करतो की तुम्हाला निश्चितच हा टॉपिक समजला असेल. जर तुम्हाला काही शंका असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला प्रतिसाद देईन. तोपर्यंत धन्यवाद.